लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विटा तहसील कार्यालयात आज एक मोठा अपघात टळला आहे। मुख्य प्रवेशद्वाराजवळील धोकादायक बांधकामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून शिवसेना ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख सूरज तांबोळी हे थोडक्यात बचावले आहेत। विटा तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाण्याच्या टाकीसाठी उभारण्यात आलेले जुने बांधकाम सध्या धोकादायक अवस्थेत आहे। या बांधकामाचे प्लास्टर आणि सिमेंटचे पोपडे सतत खाली पडत असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख सूरज तांबोळी तहसील कार्यालयात आले असता त्यांच्या अगदी जवळच सिमेंटचा तुकडा खाली कोसळला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अपघात टळल्याने एकच खळबळ उडाली। तहसील कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अशा प्रकारचे धोकादायक बांधकाम असणे अत्यंत गंभीर बाब आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे। संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हे बांधकाम सुरक्षित करावे, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज विटा येथे तहसीलदार कार्यालयामध्ये आलो असता आपण कार्यालयात समोरून एंट्री मारताना वर असं सलाबचं एक चौकोनी हे आहे, पाणी टाकीसाठी बांधलेलं आहे आणि तिथे येताच आज तिथून वरचा जो सलाबचा गिलाव आहे तो पूर्णपणे खाली पडला। की नशीब इतकं चांगलं की ते संप चालू असल्यामुळे आज वर्दळ कमी आहे। जर संप नसताना वर्दळ असती तर कदाचित एखाद्याचा जीव सुद्धा गेला असता। दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा एखादा मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। काय प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। लोकन्यूज मराठीसाठी विटा।